वैराग्याचं वर्णन करायचा तो अनुभव सुद्धा पाहिजे. राम मूर्तिमंत वैराग्य होता. बर एक सांगू, राम मूर्तिमंत काय नव्हता? यश आहे, श्री आहे, वैराग्य आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे. हे साही गुणवसती जे तया नाम भगवान. म्हणून रामाकडे वैराग्य होतं, तसा श्रीचाही भोग होता. आता या दशरथातून जर राम बाहेर पडला तर दशरथ मोडून पडला की खाली? दशरथाचं अस्तित्व संपलं. नमो माय भाषा. जीवन संसाराला समर्पित असतं, बायकोला, मुलाला, घरादारांना. पण रामरायाच्या चरणी जीवन समर्पित होणं हीच या नाथबाबांच्या रामायणाचा हेतू आहे. रामाला तरी म्हणावं लागतं आम्ही समर्पित करतो, बायका पोलाला न म्हणता समर्पित आहे. तेव्हा या महिनाभराच्या प्रवचनातून रामरायाच्या सान्निध्यात जितकं जाता येईल तितकं जावं. तो तुमच्या सान्निध्यात आहे, तुम्ही त्याच्या नाही. तो तुम्हाला सोडून नाही, पण तुम्ही त्याला धरलं नाही. तुमच्या जवळ तो आहे, पण त्याच्या जवळ तुम्ही नाही. महाराज म्हणाले, जवळी आहे परी भेटेना. अशा या रामरायाचा जन्म अयोध्ये नगरीमध्ये झाला. आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने तो साजरा केला. मोठा कौतुकास्पद कार्यक्रम झाला. महिला मंडळीने काय सजावट, अतिशय सुंदर. असं वाटलं अंशात्मक का होईना, पण राम सोहळ्याचा अनुभव आम्ही घेतला. पण खरा राम जन्म जे काही इंद्रियामधून प्रगट होतंय, जे रमण प्रगट होतंय, ते रामाच्या सत्तेने प्रगट होतंय. हे सतत जागृत राहणं हाच रामाचा प्रसाद. नामे आपल्यात झालेला रामाचा जन्म. तेव्हा धर्माची पाहली पाठ, स्वानंदाची मोकळी वाट, सुखाची पिकली पेट, समयो श्रेष्ठ साधुनी. कौसल्येसी पुत्र झाला, स्वधर्मे वाधावाणीला. राजा हर्षे निर्भर झाला, व संडला स्वानंदे. दशरथ राजाला मोठा आनंद झाला, पुत्र झाला. पर्यायाने जन्म पावला रघुनाथ, उदार दान दे दशरथ. मागता मागणे हरपे तेथ, होनी कृतार्थ मागणे विसरे. दशरथ म्हणे समयी, जो जे मागील ते देईन पाही. तव मागतेची झाले नाही, याचकांचा देई संतृप्त याच. ऐसे श्रीराम पुत्र मुख देखता रायासी परमहरिक. द्विज निर्भर केले देख तृप्त याचकाची दाणे. अतिशय आनंद झाला. ज्याची जी जी इच्छा होती ती त्यांनी राजाने पूर्ण करून दिली. एक पट होती तर 1000 पट पूर्ण केली. काय कमी होतं? प्रत्यक्ष भगवंताचा अवतार झाल्यानंतर अष्टमा सिद्धी, तिथे दासीहून सेवा करतात, तिथे कमी कमतरता कशाची? राम जन्म झाल्यानंतर सुमित्रा देखे स्वप्न, मद झाले पुत्र रत्न. जागृती पाहे सावधान, तव पुत्र निधान निज सेजे. क्षीरसागरभुनी निघाला, राम कौसल्ये गर्भाला. पाठीता शेट पाठी पावला, पाठी झाला सौमित्र. थोडस समजून घ्या. नारायणाचा अवतार म्हणजे रामचंद्र प्रभूचा अवतार. पण क्षीरसागरातून आले, आता शेष मागे कसा राहणार? शेषाचा अवतार म्हणजेच लक्ष्मणाचा अवतार. आणि रामचंद्र प्रभू आल्यानंतर पाठोपाठ त्यांच्या सौमित्र आले. क्षीरसागरा श्रीरामासी सृष्ट मैत्री, चालविली निज निर्धारी. सौमित्र म्हणे या परी, सुमित्रा उदरी जन्मला. सुमित्रा मित्रत्व योग्य असावं, पुष्कळ निरूपण झालंय. पण जीवनामध्ये एक सांगतो,
मित्रत्व रामाशी असावं, मित्रत्व संताशी असावं, मित्रत्व श्रीहरीशी असावं. असं ज्यांचं मित्रत्व त्यांना सुमित्र म्हणतात. नाही तर कुमित्राबद्दल बोलायचं काही कारण नाही, नाही का? म्हणून मैत्री कोणाशी करावी? जाशील तरी जाई संताचिया गावा, होईल विसावा मना तेथे. लक्ष्मण शेषावतार, अयो निज निज निर्धार, तोही नातळे योनी द्वार, जन्म व्यवहार स्वलीला. इथे सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाचा जन्म झाला, मोठा आनंद झाला. कैकई पुत्रवंती दो पुत्री, तिचे प्रसूती थोरी, अतिशय नवलपरी निज निर्धार यावधारा. कैसेसी लागली सुषुप्ती, पुत्र जन्मले कैशारती. त्या पुत्र जन्माची गती तिसी ते स्थिती अलक्ष. तिला सुद्धा ती गती अलक्ष होती. कसा जन्म झाला हे तिला कळेना, कारण त्या दोघांचे अंश होते. एक श्रीरामाचा भाग, एक लक्ष्मणाचा विभाग, दोन्ही लीळा विग्रह सांग योनीच्या अंगणातळी. कैकई पाहे पुत्रमुख, हृदय ओसंडेना हरिक. सापत्न्य भावाचे सुख लोकदृष्टी देख पावती झाली. पुढे सहजची सापत्न्य, पण एक आहे स्वपिंड गर्भ तिचा नव्हे, परभाग गर्भ सापत्न्य माये. त्याचे निस्तन पान पाये, स्वभावे धाये हे झाली. पुढे सहजची सापत्न्य. लक्षात घ्या, याच्यावर निरूपण झालंय म्हणून जास्ती वाढवत नाही. जो आपला भाग आहे तोच आपल्या वाटणीला येतो आणि त्याच्यावर समाधान मानावं. दुसऱ्याची वस्तू, दुसऱ्याचा पैसा, दुसऱ्याचं घर किंवा कशाही दुसऱ्याच्या वस्तूची अपेक्षा असली की जीवनामध्ये लिहून ठेवा, तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. चोरी करताना बरं वाटतं, पण सापडल्यानंतर जे काही पोलिसाच्या लाथा खाव्या लागतात त्यावेळचं दुःख काही निराळच, नाही का? एखाद्याचं घड्याळ चोरलं, हाताला घालताना काय बरं वाटतं? माणसं म्हणतात वा घड्याळ फार सुंदर आहे, कुठे घेतलं? आमच्या मित्राने दिलं. आणि नेमका सापडतो, कोणचा मित्र दाखव. सीआयडीने पकडलं मित्र कोणता, फेप्या झाली. मग कळलं, मग जे रट्टे बसले, घड्याळ गेलं, 1 वर्षाची सजा झाली. बोलण्याचा हेतू लक्षात आला का? दुसऱ्याची अपेक्षा करू नये म्हणून हिच्या पोटी येऊन सुद्धा हिला शिव्या खायला लागल्या. त्यावेळेला आनंद झाला, पण इथे लिहिता येतच. स्नेहाची आलवड सवडी, सकामाची आवडी, पुत्रद्वयाची गर्भगुडी, कैकई धाडी रायापासी. जीविकाचारी पुरुषार्थ, एकेकाळी घरा येत, ते विचारी पुत्र दशरथा झाला प्राप्त. चहुमुक्तीचे सुख. काय घडलं? महाराज म्हणतात, जसे 4 पुरुषार्थ तसे दशरथाच्या पोटी 4 पुत्र जन्माला आले. सकळ जीवांचा निज विश्राम, सकळ सुखांचा आराम, जो निष्कामाचा पूर्ण काम, तो श्रीराम दशरथात्मज. सकळ लक्षा अलक्षपण, तो सकळ लक्षणी संपूर्ण, तोची तो लक्ष्मण जाण, सुमित्रानंदन दशरथात्मजा. बघा, रमण रूपाने जी सत्ता प्रकट होते त्याला राम म्हणावं. दृश्य वस्तूवर सर्वाची नजर आहे, पण ज्याचं लक्ष रामावर आहे त्याला लक्ष्मण म्हणावं. अजून सांगतो, दिसतंय त्याच्यावर लक्ष आहे, पण अलक्षावर ज्याचं लक्ष आहे त्याला लक्ष्मण म्हणावं. विचार करण्यासारखा भाग आहे. हे जे येत आहे ना लक्षावर, ते अलक्ष लक्षावर येत आहे, पण हे तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हटलं? ते लक्षावर जे येत आहे ते अलक्षच लक्षावर येत आहे. भूक लागल्यानंतर कळते, पण अगोदरच लागत असते. लागल्यानंतर म्हणता भूक लागली, म्हणजे जेव्हा लागली तेव्हाच लागली का पहिल्यापासून लागत आहे? अलक्ष लक्षावर येत आहे. प्रत्येक गोष्टीत असं आहे. भूक काय, अमक काय, तमक काय. आता मला सांगा, आईच्या पोटातून जन्माला आलं ते एवढे, कोणी 5.5 कोणी 6 फूट वाढले, पण तुमच्या लक्षात आलं? साधी मुंगी चालली तर लक्षात येते, एवढा किडा पुढे सरकला तर लक्षात येतं. एवढे होता की एवढे झाला, लक्षात आलं नाही.
याचा अर्थ कळलं का? अलक्ष लक्षावर येतं पण तुमच्या लक्षात येत नाही. आणि हे ज्याच्या लक्षात येतं तो लक्ष्मण, नाही का? जयाचे नि कृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विण लक्षे, नाही का? आता एक समोर मनुष्य उभा राहिला बरोबर लगेच तुम्हाला आठवलं. कसं आलं लक्षात? लक्षात आलं पण कसं लक्षात आलं हे लक्षात आलं नाही. माझं म्हणणं कळलं? तुम्ही मोठ्या मिजाशीने सांगता माझी मेमरी ना, जरा मिजास मारू नकोस तुझ्या मेमरीचा, केव्हा ती तुला धक्का देईल. अरे हे मेमरी मध्ये कोण ठेवतं? ते लक्ष 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 अलक्ष स्वरूपात राहतं. आणि जेव्हा तुला पाहिजे तेव्हा ते लक्षात कसं येतं हे तुला कळत नाही. म्हणून म्हणतो माय ब्रेन इज व्हेरी शार्प. तुझी ब्रेन शार्प होय, एक दिवस कळेल किती बोथट झाली ती काय. पण एक लक्षात ठेवा, ज्याच्या लक्षात येतं की हे माझ्या लक्षात येत नाही, तर लक्षातून अलक्षच लक्षावर येत आहे. आणि म्हणून हे ज्याच्या लक्षात येतं त्या माणसाला सुद्धा लक्ष्मण म्हणायला काही हरकत नाही. माझं म्हणणं कळलं? सकळ लक्ष अलक्षपण. अजून कितीतरी सांगू. तुम्हाला झोप लागते कळतं? तुम्हाला झोप आलेली कळते पण लागताना कळत नाही. 5 वाजता जागे होता, अरे माझ्या लक्षातच नाही म्हणला, कसा झोपलो. काय गंमत आहे. हा, किती देवाची कृपा आहे. हे सगळं असंच घडतंय. भूक कशी लागते, शब्द कसे प्रकट होतात. आता मी एवढं जोरात बोलतो तुमच्याशी, फाटफाट 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 फाट, काही पाठ केलेलं नाही, काही पाठही केलं नाही, काही नाही, पण फटफट फटफट येतं. हे तोंडातून बाहेर कसं पडतं माहितीये का? अलक्ष लक्षावर येतंय पण ते योग्य येतंय म्हणून रोज गर्दी वाढली. नाही तर पहिल्या दिवशी तुमच्या लक्षात आलं असतं. काय म्हटलं मी? पहिल्या दिवशी तुमच्या लक्षात आलं असतं की याच्याजवळ लक्षात घेण्यासारखं काही नाही. काय म्हटलं मी? हे विचार करून बघा मी कशा करता सांगितलं. म्हणून कोण लक्ष्मण काय? म्हणून रामावर ज्याचं चित्त सतत स्थिर आहे बघा, त्याचं चित्त इकडे तिकडे हल्लच नाही, असा सतत हात जोडून. काय? एक मारुत्र आहे आणि एक लक्ष्मण. 14 वर्ष त्याच्या बरोबर राहिला, लक्ष इकडे तिकडे गेलं नाही. आमचं काही नाही, रामा पुढे बसलं तरी चित्र बटाटे वड्यावर. माफ करा मला, मी आपलं आहे ते सहज सांगितलं. रामा पुढे बसलं तरी काय, रामा पुढचं चित्त. जयाचे सकळ पदार्थ सदा पूर्ण भरित. बघा भरताचा अर्थ काय लावला नाथानी. आता राम सांगितला, लक्ष लक्ष्मण सांगितला, आता भरत सांगतो. बघा प्रत्येक गोष्टीमध्ये एक भरत आहे बर का. हो, भरत म्हणजे ती गोष्ट त्या प्रमाणात भरली नाही तर समाधान नाही. जयाचे सकळ पदार्थ सदा सर्वदा पूर्ण भरित, ते वस्तूची म्हणती भरत कैकई सुत दशरथ. जी गोष्ट म्हणजे पोट भरत, तहान भागते, जे जे काही भरत आहे आणि जे जे काही भरत, जीवनामध्ये कोणतीही गोष्ट भरल्याशिवाय समाधान होत नाही. ज्यांचं नुसतंच भरत ते निराळे. समजून घ्या उलट अर्थ काय. कुठे बसला होता, कुठे भरलं नाही म्हणले, माझ्या लक्षात आलं नाही. मग अशी कोळशाच्या हा तरीच भरलंय म्हणून हे भरलं निराळ आणि हे भरलं निराळ. काय हो, पोट भरलं का? समाधान समाधान. वा, पाणी देऊ का? नाही नाही हो, आता पोट भरलं, बास बास. काय? आणि जेव्हा भरत म्हणून तुम्ही येता. जर अतृप्त राहिला असता तर आला. हे जे भरत अवस्था आहे तो भरत करिता मनुष्य शत्रूचे हनन करीते अल्पशत्रू घन. पण
भवशत्रूंचे निर्दळन करिता भवशत्रूचे करिता शत्रुघ्न दशरथात्मज. शत्रूचं निर्दळन करतो, हनन करतो तो शत्रुघ्न. बर का? आता तात्विक अर्थातून शत्रुघ्न कोण तेही ऐका. भवशत्रूचे निर्दळन, आमच्यामध्ये भवव्यथा आहे, भवशत्रू आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे. हे बघा, हे आपले वैरी आहेत. त्यांना षड्रूपू म्हणतात. काम एक वैरी आहे, क्रोध एक वैरी आहे. काहींचं कामामध्ये अडकल्यानंतर वाटोळ होतं, काहीचं क्रोधात अडकल्यानंतर वाटोळ होतं, काहीचं लोभात अडकलं. हे सगळे वैरी आहेत. हे जवळ असावेत, पण वाजीपेक्षा जास्ती झाल्यानंतर ते वैरी होतात. जन्मजात तुमच्या जवळ आहेत असं काही, म्हणजे काही तुम्ही त्यांना सोडू शकत नाही. का ऋषी मुनी नाही सोडता आले नाहीत, संतांनाही सोडता आले नाहीत, पण आटोक्यात ठेवता आले. मग आहे त्या शत्रूचा हनन शब्दाचा अर्थ. शत्रुघ्नाने काय केलं? ही जी भवशत्रू आहेत त्यांचं हनन केलं. कनिष्ठ कैकेयी नंदन श्री वसिष्ठाचे आवश्यक केले चौघांचे जातक. जन्मपत्रिकेचे लेख नाम निर्दोष निर्द्वंद. श्रीराम जन्मला अयोध्येपुरी. आता 7वा अध्याय सुरू झाला. श्रीराम जन्मला अयोध्येपुरी तव विजू पडे लंकेवरी. भूस्फोट नगराद्वारी भूकंप नगरी त्रिकुटेसी. रावण जवळ भंद्री चढे तव तो मुकुट पायरी वडे पडे. आता अयोध्येमध्ये आनंद झाला, पण लंकेमध्ये वीज पडू लागली, भूकंप होऊ लागले. रावणाचा मुकुट पडता पडता खाली, पायरी चढता चढता सिंहासनाची खाली पडला. वात घात छत्र मोडे. एवढा वाऱ्याचा झोत आला की त्याच्या डोक्यावरचं जे छत्र होतं ते मोडून पडलं. कुंभकर्णाच्या घरावरी दिवा दिवी भीत घू घू करी. घुबड घू घू करू लागली कुंभकर्णाच्या घरावर. इंद्रजिता ऋषा भीतर देखे अशिर शरीर. इंद्रजतानी बघा कुणाला, रावणाला काय घडलं, कुंभकर्णाला काय घडलं. इंद्रजित आरशात बघितलं तर वरचं शिर दिसेना. काय भयानक असेल नाही? तुम्ही जर उद्या आरशासमोर उभा राहिला आणि तुमचं मुंडकच दिसलं नाही तर कसं काय होईल? विचार करून बघा की किती अवघड झालं. दिशेना ते घाबरायला लागले. काय मंदोदरीची गळसरी तुटोणी पडे अग्निवरी. काडी काडी तव सुंदरी तव भस्म करी उतांशन. मंदोदरीच्या घळामध्ये जे मंगळसूत्र होतं ते अग्नीमध्ये पडलं आणि काढता काढता ते जळून गेलं. काय म्हणजे जाऊ दे आता. रावण सांगे भयंकरी दृढपन्नासरे नगरी. येथोनी वीर न जाय. रावणाने असा कडेकोट बंदोबस्त वाढवला. इथे शॉर्ट कथा केली आहे, आमच्या लहान कथा केली. असं करत 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 तिकडे सगळे अपशकून होऊ लागले आणि अयोध्येमध्ये शकुन होऊ लागला. मी एकच सांगतो, तुमच्या आमच्यात सुद्धा रावण आहेत. जेव्हा त्या नको त्या वृत्तीचा पोष होऊ लागला की समजावा रावणाचा जन्म आपल्या घरात सुद्धा झाला. प्रत्येक घरामध्ये रावण असतोच, प्रत्येक घरामध्ये राम असतोच. सगळ्या घरामध्ये चांगली माणसं असतात, तशी वाकडी सुद्धा असतातच. रावण अवतार सुद्धा प्रत्येकाच्या घरात असतोच. नाही असं काही नाही. मग असं म्हणावं लागतं, हा कशाला जन्माला आला रावण आमच्या पोटामध्ये? आमचा चांगला बघा आणि हा धाकटा बघा. नाही तो कुठे नाही कुठेतरी काहीतरी भानगड होतच असते. श्रीरामाचा व्रतबंध. रामचंद्र प्रभू असे वाढू लागले, कलेने वाढू लागला. अतिशय सौंदर्यवान राम दिसू लागला. काय तुम्हाला सांगू, हे 4 पुरुषार्थ जेव्हा. पण एक सांगतो, एक गंमत आहे. हे सगळं बालकांड आहे, बाललीला नाही. म्हणून याच्यात बाललीलेचं काहीच वर्णन नाही. माझं म्हणणं कळलं? आता आपण हे आहे तेच सांगतो, मी गाळलेलं काही नाही. फक्त काय करतो, एका वर्णनाच्या 25 ओव्या असले तर त्यातल्या 4 वाचतो आणि तुम्हाला सांगून बाकीचं पुढे निघतो. आशय कोणताही गाळलेला नाही आतापर्यंत आणि गाळायचा हेतू नाही. सगळा विषय तुमच्या कानावरून जावा. आता गंमत बघा. इथे अपशकुन झाला
इथपर्यंत आली आणि लगेच कथा कुठे आली? रामाच्या वृत्तबंधापर्यंत आली. रामाची म्हणजे आली म्हणजे मधल्या 8-9 वर्षाचं इतिहास काही का नाही? का नाही? ती 8-9 वर्षाची लीला कृष्ण चरित्रात आहे. इथे बाळ लीला नाही, बाळकांड आहे. प्रत्येक गोष्टीत रामा हे करू नको, रामा ते करू नको, रामा इकडे जाऊ नको, रामा तिकडे जाऊ नको. त्यामुळे त्याला बाळ लीला करताच आली नाही आणि बाळ लीलेतून ज्या अवताराची महती वाढली त्याला कृष्णावतार म्हणावं बर का. म्हणून त्या रामाने हट्ट केला. काही कुठे वर्णन, कुठेही वर्णन नाही. फक्त कुठेतरी एक गाणं मागे लांब ऐकलं होतं, ते वाटव्यांचं होतं का, रामाला ग चंद्र हवा, चंद्र हवा, चंद्र हवा. ते काहीतरी एक माझ्या लहानपणी गाणं होतं, रामाला ग चंद्र हवा चंद्र. बस. आता खरंच त्या रामाने मागितलं होतं का, पण गाणं मात्र तयार. पण मूळ रामायणामध्ये रामाने कुठे हट्ट केला नाही. राम असा होता की त्यांनी सांगावं ऐकावं. बस म्हणजे बस आणि उठ म्हणजे उठ. आणि कृष्ण म्हणजे उठ म्हणजे बस आणि बस म्हणजे उठ. करू नका म्हणजे कर आणि कर म्हणजे नाही करणार. कळलं का? हो. रामाच्या घरामध्ये इकडची वस्तू तिकडे हल्ली नाही आणि ठेवलेली वस्तू सापडली नाही. उलट आहे ते लोणी वानरांना वाटणारा हा कृष्ण. म्हणून याची बाळ लीला बिलकुल नाही. एकदम रामचंद्र प्रभू मोठे झाले आणि मोठे झाले ते काय झालं? वृत्तबंध. श्रीरामाचा वृत्तबंध सुखी केले विप्रबंध. ऐश्वर्याचे नि अधिकारी वृत्तबंधाचे निगजरे दाने सन्माने. एवढंच वर्णन आहे. श्रीरामाचे वृत्तबंध सुखी केले अकिंचन. जालिया वृत्तबंध वसिष्ठापासी 4 जण. आरंभिले वेदाध्यायन शास्त्र व्याख्यान. झालं बाबा या परी रघुनाथासी जाण. झाली वर्षे पूर्ण करावया तीर्थाभिगमन रघुनंदन उद्धत. मग काय झालं? वशिष्ठाच्या जवळ शास्त्राभ्यास झाला. परमार्थिक जो अध्यात्मातला अभ्यास आहे तो झाला. याच्यातून एक आपल्याला कळायला पाहिजे, शेवटी आपण किती जरी ज्ञानी असलो तरी गुरु घरात जाऊन अभ्यास करावा लागतो. हेच याच्यातून सिद्ध होतं. बस एवढं सांगितलं पुष्कळ झालं. तुम्ही आम्ही किती जरी मोठे असलो तरी शेवटी अभ्यास कुठे करावा लागतो? हो. काय? कमळ जरी असलं तरी ते कमळ गुरुनी शिकवावं लागतं, म्हणजे ते टिकून राहतं कमळ. म्हणून गुरु अत्यंत आवश्यक. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. कृष्ण गुरु संधीपण पूर्ण ब्रह्म दाविले. मग आता राम एवढा मोठा असून सुद्धा हो गुरुकडून यज्ञोपवीत घालून घेतलं, गायत्री मंत्र घेतला. रामाला मोठा आनंद झाला. आणि हे झाल्यानंतर अध्ययन झाल्यानंतर चला म्हणले आता तीर्थयात्रा करून या. बरं का? पहिल्यांदा काय झालं आणि मग तीर्थयात्रा सुरू झाली. तीर्थयात्रेतून पुष्कळचंही काही घडत असतं बरं का. आता काही तीर्थयात्रा संबंध राही नाही. आता आपण काय जातो, कुठे गेलो होतो? जरा फिरायला गेलो होतो, टूर. आता काय त्याच्यावरून टीव्हीला कार्यक्रम सुद्धा झाले, टूर टूर. काय टीव्हीला कार्यक्रम सुद्धा झाले, टूर टूर. बरोबर आहे ना? आता इथे काय, पूर्वी तीर्थयात्रा करायचे म्हणजे देश पर्यटन करायचं, म्हणजे लोक कळतात, गाव कळतात, वेश कळतो, भाषा कळते, राहण्याची पद्धत कळते, उपासनेची पद्धत कळते, नाही का? मग 4 आपल्याकडे तेव्हापासून आहे, बद्री केदार वगैरे हे पूर्वीपासून आहेत. मग तिथलं श्रेष्ठत्व कळतं. ब्रह्मवर्त गोमती तीर्थ सप्तपुर्या तीर्थ मागे द्वारकेचा कल्याण कृष्ण. दुजा शंक नारायण तिजी पिंडारिक काळकृष्ण चौथा तो जाण गडदामोदर. म्हणजे लक्षात आलं का? द्वारकेचा कल्याण कृष्ण म्हणजे कृष्ण पूर्वीपासून तिथे आहे. काय? कोण कृष्ण? कल्याण कृष्ण. कन्याकुमारी जनार्दन शेषशाही अनंत शयन श्रीराम तीर्थ तीर्थभूत मोक्षमुक्ती रघुनाथा तोही तीर्थयात्रा करिता लोकसंग्रहा स्वलीळा.
कोणी असे म्हणतील, अरे रामाला तीर्थयात्रा करण्याची गरज काय आहे? अरे लोकसंग्रह करता या सर्व गोष्टी कराव्या लागतात. काय म्हटलं मी? लोकसंग्रह जर करायचा असेल, लोकांना जर ज्ञान वाटायचं असेल तर लोकात गेल्याशिवाय ते घडत नाही. म्हणून मी तुमच्याकडे आलो. कळलं का? इथे येऊन पुण्याला रामायण सांगायची गरज काय? माझ्या घरी सांगता आलं असतं. माझं स्वतःच देऊळ आहे, निवांत सांगत बसलो असतो. पुण्याला का आलो? लोकसंग्रह, लोकांनाही ते ऐकायला मिळावं आणि लोक रामभक्त बनावेत. काय आहे, जरी आपल्याकडे वात असली आणि काडीपेटी असली तरी ती पेटवणारा कोणीतरी लागतो. काय हो, माझी खात्री आहे. मला किती जणांनी म्हणाले की नाथांनी रामायण लिहिले, आम्हाला ठाऊकच नव्हतं. मला आश्चर्य वाटलं. ते म्हणले नाथांचं भागवत ठाऊक आहे, ज्ञानेश्वरी ठाऊक आहे, पण नाथांनी रामायण लिहिलं आम्हाला ठाऊकच नाही. मला एकच वाटलं, आज हजारोचा समाज रोध येत आहे, त्यांना एवढं तरी कळलं की केवळ तुळशीदासाचं रामायण नाही, केवळ वाल्मिकाचं नाही, तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक असा महात्मा निर्माण झाला की त्यांनीही अतिशय उत्कृष्ट असं भावार्थ रामायण लिहिलं आणि त्याच्यामध्ये अध्यात्म जीव तोडून सांगितला. म्हणून रामाने तीर्थयात्रा एवढ्या करता केली की तिथा लोकसंग्रह करावा, तीर्थांचं दर्शन घ्यावं. यात्रे विधियुक्त प्रकार, स्वलीळा शिरगोर, नाना जना दान प्रकार. आता राजा दानाले का दान बिन जिथले तिथे ते ब्राह्मण भेटले, उपाध्याय भेटले, त्यांना सगळ्यांना खुश केलं, समाधान केलं. या परी तीर्थक्रमण वशिष्ठ वचन प्रमाण केले, व्रत विसर्जन द्विजादी झाले, भोजन दान सन्मान समान. या परी तीर्थाभिगमन करोनी आला रघुनंदन, येथोनी वैराग्य विंधान शिरामण आपण विनायसे. येथोनी कथा मनोर गुह्य ज्ञान ज्ञान गंभीर, स्वय निरूपील रघुवीर वैराग्य विचार मुक्तेशी. 8वा अध्याय सुरू होतो. रामाची तीर्थयात्रा आटपली आणि आटपल्यानंतर आता इथे ज्ञान निरूपण आहे. तीर्थाहुन्यालिया रघुनाथ, नावडे राज्य राज्य स्वार्थ, नावडे लोकार्थ विषय स्वार्थ नावडे. तीर्थाहून जाऊन आल्यानंतर मोठ्या मोठ्या महात्म्यांची भेट झाली, सत्पुरुषांची भेट झाली आणि रामरायाला असं वाटलं तर यापासून अलिप्त व्हावं. म्हणजे अजून लग्न बिग्न व्हायचंय बरं का, बरं का, कशाचंच काही नाही अजून. आणि रामाला काय वाटलं? अलिप्त व्हावं. आता बघा, देवांची बांधवडी सोडण्याकरता अवतार आणि हा जर वैराग्य घेऊन बसला तर पुढे कसं व्हायचं? अवघड आहे बरं का हा प्रसंग. आता पुढे येईल बघा. ज्याच्या हातात धनुष्यबाण शोभतं त्यांनी जर पळी पंचपात्र घेऊन आचमन करत बसले तर कसं होईल? हा, ते काय आहे तर तेवढं पुढचं करावं. सकाळी उठल्यानंतर वा काय त्यांनी आता मुंज झाली आहे, जी काय संध्या स्नान वगैरे करायचे ते करा, पण सबन दिवस जर तेच करत बसला. मला वाटतं पुण्यामध्ये असं झालं होतं. ते पेशवे कोणते हे देवधर्माच्या नादी लागले. शेवटी नानांनी त्यांना येऊन सांगितलं, म्हणले अहो हेच जर करत बसला तर पुढचं कसं होईल? ब्रिटिश येईल हे तुमचं सगळं येऊन जाईल. म्हणून परमार्थिक लोकांनी 24 तास परमार्थ करावा आणि बाकीच्या लोकांनी असोनी संसारी जीवे वेगू करी, पण अगदीच न करी असंही करू नये. आणि अगदीच असं म्हणू नाही की 60 झाल्यावर करू. माहितीये का नक्की 60 पर्यंत जगणार आहे? नक्की खात्री आहे का की ती 60 झाली तरी? आणि 60 सुद्धा आमचे दात शिल्लक राहणार आहेत, 60 सुद्धा आम्ही ऐकणं. तेव्हा असं म्हणू नका नंतर करू. संसाराला सुरुवात झाली की परमार्थालाही सुरुवात व्हावी. थोडा थोडा का होईना करावा. इथे रामाच्या बाबतीत काय झालं? नावडी इंद्रियांचा संग, नावडी इंद्रियांचा भोग, नावडी इंद्रिय प्रोग, अतिविरक्तानुतापी, ऐसे दिव्य भोग समस्त, त्या श्रीराम अनासक्त, वैराग्याती विरक्त, सदा एकांत रहिवास. दशरथाचे सत्पुत्र ऐकोनी विश्वामित्र, ऋषीश्वरा माझी अति पवित्र आला सत्वर्थ यज्ञ सिद्धार्था. काय घडलं? अलिप्त राहू लागले, एकांतवासात राहू लागले. इथे काय घडलं?
विश्वामित्राने ऐकलं. यज्ञ करत होते, पण त्या यज्ञामध्ये राक्षस विघ्न करत होते. राक्षस म्हणजे तुमच्या कल्पनेत जे आहेत किंवा वर्णन केले तसं असतं नाही. जे ज्यांना विघ्न करायला आवडतं सत्कर्मामध्ये ते राक्षस. माझं बोलणं कळलं? राक्षस कुणाला म्हणावं? सत्कर्म करत असताना त्यामध्ये याला विघ्न करावं असं वाटतं तो राक्षस. तसं विश्वामित्र यज्ञ करत असताना तो यज्ञ उधळून लावावा, अतिशय त्रास द्यावा, आणि त्यांना कळलं हा अवतारी पुरुष आहे म्हणून मदत मागण्याकरता युद्धेला आले. वशिष्ठा विश्वामित्रा भेटी, आलिंगन पडली मिठी, दोघांची एकत्वे एकदृष्टी, दोघांच्या पोटी एक सुख. होण्या ती विनत जोडोन या दोन्ही हात. राजांनी स्वागत केलं. सूर्यवंशी निजवीर्या, ऐके नृपा परपकार्या, सुरसिद्ध कार्यार्था मागणे राया उधारी. अतिशय सुंदर पूजा केली दशरथानी. वशिष्ठांनी त्यांचं स्वागत केलं आणि राजा दशरथाने त्यांची पूजा केली आणि विचारलं, महाराज आपलं आगमन का झालं? आगमन होण्याचा हेतू काय? काही काही एक शिष्टाचार असतात, आपल्याकडे दारातूनच विचारतात काय पाहिजे. नाही, पेपरवाल्याच्या बाबतीत ठीक आहे, दूधवाल्याच्या बाबतीत ठीक आहे, पाहुण्याला त्याला आत्महत्या तरी येऊन द्या. काय पाहिजे, कोण पाहिजे, नाही धाड. काय हा शिष्टाचार नाही. शिष्टाचार कसा आहे? दार उघडलेला आहे, या बसा. पहिल्यांदा जलपान, पाणी द्यावं. नाही चहा दिला तर हरकत नाही, पण निदान पाणी द्यावं. मग का हो आपण कशा करता आला, कोण पाहिजे आपल्याला. तसं इथे स्वागत वगैरे सगळं झालं, पूजा अर्चा झाली आणि मग विचारलं आपलं येण्याचं प्रयोजन. माझे मागणे नव्हे वित्त. विश्वामित्र काय म्हणतायत बघा, माझे मागणे नव्हे प्राकृत, माझे मागणे श्री रघुनाथ यज्ञ सिद्धार्थ कृतकार्या. अरे दशरथ राजा, मला वस्तू नको, धन नको, लौकिक नको, प्राकृत मागणं नाही, मला राम दे. अरे बापरे, काय अहो कोणालाही जडत आहे की राम म्हणजे आत्मा. उद्या तुम्हाला जर मागितलं की तुमच्यातला राम द्या, आता इथून जर राम उठून निघून गेला तर खाली पडलेलं मडच की देता कसं येईल? नाही का? अहो राम देणं म्हणजे इतकं काही सोपं आहे अशातला समजू नका. इथे आहे आपला धरून तुम्हाला बरं आहे, पण इथून उठून जर इथे बसला तर राम इथे बसून माझ्यात बोलतोय ते बरं आहे, आणि तो इथे बसलाय म्हणून मी रामायण सांगतोय, नाही का? इथे अधिष्ठित आहे रामराया. विचार करा. आणि राम मागितला. दशरथ म्हणला, पहिला अर्थ दशेंद्रियाचा रथ तो दशरथ, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मी इंद्रिय याचं एकरूपता नामे दशरथ. आता या दशरथातून जर राम बाहेर पडला तर दशरथ मोडून पडला की खाली? दशरथाचं अस्तित्व संपलं. ऐकोनी ऋषीचे वचन, गज बजले रायाचे मन, वीरे गेले हरपोणी कंपाय मारे सूर्यवंशी. राम मागितल्यावर एवढा मोठा शूर धीर राजा पण लटलट लटलट कापू लागला. सर्पा कपाळे कांठनाटे, साप सुरडीचे पुसे, वाचेसी पडले दृढ मनो, ऋषीशी निदवे प्रतिवचन, समयाचे चातुर्य ज्ञान, विचारून बोलत यज्ञी विघ्न करिसी राक्षस, मनुष्य मारसत कर, राम केवळ बाळ भाष. पण थोडस सावरलं. आता नाही कसं म्हणावं, नाही कसं म्हणावं, कारण तोही बाबा कठीण, शाप देऊन जाळून टाकणारा. म्हणाले, महाराज आपण यज्ञाच्या संरक्षणाकरता मागता, पण कसा देऊ? राम अजून लहान आहे, बाळ आहे, आणि तो राक्षसांशी युद्ध कसं करील? हे केवळ शक्य आहे. असं काही करू नका. बाळ आहे, नाही रणांगण देखिले, नाही पूर्वी युद्ध केले, त्यासी राक्षसी पाहिले, युद्ध दिदेल केवी. अहो तुम्ही म्हणता राक्षसाला, पण याने अजून रणांगण पाहिलं नाही, याला काहीही माहिती नाही, आणि तुम्ही असं कसं काय करता? जे जे मागेल तुम्ही समर्थ, देईन राज्य राज पदार्थ, सेखी देईन जीवित्व परी रघुनंदन नेदवे.
माझा जीव मागा, माझं राज्य मागा, पण रघुनाथाला मी देऊ शकत नाही. एवढ्या नवसानी झालंय, एवढी खटपट केलेली आहे. ऐकोनी रायाचे वचन विश्वामित्र कोपायमान, अत्यंत क्षोभोनियादान. काय आपण बोलतो, राग आला नाही देत. हो ना, हे स्वाभाविक आहे. हो, तो तर एवढा मोठा अधिकाराचा मनुष्य असला, आपल्या घरातल्या पोरांना नाही म्हटलं की त्यांना किती राग येतो बघा. साधी साधी आपली लहान पोरं, अजून त्यांना कशाचं काही कळत नाही. काय ही पाय झाडणं, हात आपटणं जवळजवळ 2 वर्षापासून सुरू होतं बघा. काय ते 2 वर्ष झालं नाही म्हणे झालं की कटलं ते बघ. काय मग जरा थोडीशी शहाणी झाली तर मग अवघडच. नाही म्हणायची सोय नाही, अवघड असतं. मुलं वाढवणं सुद्धा अवघड असतं. आता मुलांना सुद्धा नाही म्हणण्याची आई वडिलाची ताकद नाही, असा जमाना आला. आता विश्वामित्राला नाही म्हणायचं म्हणजे किती अवघड. राग आला. बरं ते संत नव्हते, संत गप्प बसतात, ऋषी शाप देतात. ऋषीतला आणि संतातला फरक कळला. ज्यांनी आयुष्यभर लोकांना आशीर्वाद दिले ते संत, आणि ज्यांनी आशीर्वाद दिले पण त्याबरोबर वेळी प्रसंगी शाप सुद्धा दिले ते ऋषी. मी असं म्हणत नाही की ऋषीने आशीर्वाद दिले नाहीत, पण त्याबरोबर शापही दिले, हेही तितकंच सत्य. तुकाराम महाराजांनी शाप दिला नाही तर त्या मंबाजीला मागेच जाळून टाकलं असतं. हो, त्याला कीर्तन ऐकायला काही शिल्लक ठेवलं असतं का? एवढं मारलं तरी म्हणाले मंबाजी महाराजांना घेऊन या माझ्या कीर्तनाला. काय गंमत आहे. मला नेहमी असं वाटतं तुकाराम महाराजांच्या जागेवर दुर्वास ऋषी पाहिजे होता. तुकाराम महाराजांच्या जागेवर जर दुर्वास ऋषी असता तर त्या मंबाजीला नक्कीच कळलं असतं, पण कदाचित तो हात लावायला सुद्धा गेला नसता. हे आहे तितकं सत्य. काय पण तुकाराम काय असतं, माणूस ऐकून घेतो म्हटलं ना की माणसं त्याला बोलतात. हे वैशिष्ट्य आहे. तसं इथे तेच घडलं. विश्वामित्र आता कसा ऐकणार. सूर्यवंशी राजे जाण, जे झाले धर्मभूषण त्या माझी तू धर्मदूषण. दिधेले दानने देवे म्हणसी. राजा, अरे या सूर्यवंशामध्ये धर्मभूषण राजे झाले, पण तू धर्माला दूषण आहेस. होय म्हणला असं नाही म्हणतोस. तू रामासी म्हणसी बाळ, हे मूर्ख बुद्धी अति स्थूळ. समजत नाही तुला. अरे रामाला म्हणतोस बाळ, हे मूर्ख बुद्धी अति स्थूळ. श्रीराम अवतार निर्मळ, जाणे केवळ सुरसाय. श्रीराम नव्हे बालक, राक्षस कुळांतक. स्वधर्माचा संस्थापक, साधूचा आवश्यक सहाकारी. राम धनुर्विद्याने हे वचनची अप्रमाण. अरे रामाला धनुर्विद्या येत नाही हे वचन अप्रमाण आहे, तुलाच कळत नाही. अरे विश्व ज्याच्या सत्तेने चालतं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राण हाले, जो जगा ते चालिता. काय म्या बोलविल्या, माझी सत्ता कशी आहे. राम धनुर्विद्याने हे वचनची अप्रमाण. राम विद्या जन्मस्थान, शास्त्रार्थ जीवन निज बीज राम. अरे धनुर्विद्याने राम सर्व विद्यांचं जन्मस्थान आहे. तुला कसं कळत नाही. काही काही माणसांना एकच विद्या येते, तेवढ्या पुरतं येतं, ह्याच्यापेक्षा जास्त येत नाही. डॉक्टरला डॉक्टरचं येतं, घर बांधायचं येत नाही. घर बांधणाऱ्याला कळत नाही आपल्या पोटात का दुखतं. आणि या दोघात भांडण झालं तर कोर्टात कसं जावं, हे वकिलाकडे जावं लागतं. प्रत्येकाची विद्या. तर आम्ही ताटात भात खातो, पण भाताचं रोप जर शेतात दाखवलं तर कळत नाही, हे गवत आहे म्हणतील. बरं का, तुम्ही शहरातल्या माणसांना जरा शेतात घेऊन जा आणि त्यांना दाखवा, हे हे ही ज्वारी, हे गहू. गहू असा असतो म्हणजे त्यांना काय वाटतं, पोतात येतो ना तसाच शेतात येतो. आता काय करावं या. अहो हे मी म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही. आमच्या शेतीवर सुद्धा खूप खूप माणसं आली आणि त्यांनी जेव्हा बघितलं म्हणजे हे असं उगवतं,
ही बाजरी, त्यांना असं वाटतं ताटात येते ती बाजरी, अख्खी बाजरी सुद्धा बघत नाही तो. आता इथून पुढे तेही दिसणार नाही, कारण सगळी रेडीमेड पीठ आली. पुढच्या काळामध्ये बरं का बाजरी बिजरी हाताने दिसणार नाही, दळलेलं पीठ. आता भाजणी आली की नाही, उपासाचं पीठ आलं की नाही, सगळं तयार. बघा एका एवढ्याने किती काम करून टाकलं माझं. माझे 100 शब्द वाचून टाकले. धन्य वशिष्ठाचा भाव सूक्ष्म सुचील निर्वाहो, जेणे सुखाचे ऋषी आणि राहो, तैसा उपाय चिंतिला. विश्वामित्र म्हणे भले, धन्य वशिष्ठाचा भाव. राम मनुष्य नवे पायी, राम देहीचा विदेही, राम चैतन्य विग्रही, राम स्वदेही परब्रह्म. वशिष्ठ म्हणे नृपोरा, शोभवू नको विश्वामित्रा, हा प्रतिसृष्टीचा धात्रा भस्म कुळगोत्रा क्षणार्धे करील. आणि हे चाललं असताना एवढ्या करता गुरुमध्ये लागतो. कळलं का? मग हे वशिष्ठ उठून सांगितलं, म्हणले राजा बाजूला आहे जरा. नाही म्हणू नको, हा प्रतिसृष्टी करणारा विश्वामित्र आहे. अरे सगळं कुळ जाळून टाकी, तेव्हा याच्यातून आपण काहीतरी चांगला मार्ग काढू. धन्य वशिष्ठ म्हणे नृपोरा, शोभवून धन्य वशिष्ठाचा भाव सूक्ष्म सुचील निर्वाह, जेणे सुखाचे. आपल्या घरात सुद्धा म्हणतात बघा, मला रागावू नये बाबा, काय राग म्हणतात की नाही. नवरा सुद्धा म्हणतोय बघ आता जास्ती बोल नको, मी जर जास्ती चिडलो ना, काय चुटकीन बिटकी. ती म्हणली मी जर चिडले तर. हे तुमचं रामायण. धन्य वशिष्ठाचा भाव सूक्ष्म सुचिले निर्वाहो, जेणे सुखावे ऋषी आणि राहो, तैसा उपाय चिंतला. वशिष्ठ गुह्य सांगे रायासी, शांत करी विश्वामित्रासी, दोघे पुत्रे द्यावे त्यासी, दोघे तुम्हापासी क्रीडार्थ, गुरु आज्ञा वंदून सिसी. मग सांगितलं, म्हटले आता एक उपाय आहे. राजा म्हणले दशरथा, तुला 4 मुलगे आहेत, आपण युक्ती काढू. 2 तुझ्या जवळ ठेव, 2 त्याला दे. 2 त्याला देऊन टाकू. गुरु आज्ञा वंदून सिसी, लोटांगण घाली विश्व राम लक्ष्मण तिथले तुम्हासी, दोघे मज पासी क्रीडार्थी. जे द्यायचे तेच दिले, नावाला 2 ठेवले. कळलं का काय? हा. विश्वामित्र म्हणे भले, ऐके श्रीराम काय नव्हे केले. अरे एका श्रीरामाने काय केलं नाही, पुष्कळ झालं. कोणी नाही दिलं तरी चालेल, जो पाहिजे तो आम्हाला मिळाला. काय असतं, पाहिजे ते असलं म्हणजे बरं. ताटामध्ये मीठ वाढलं, चटणी वाढली, कोशिंबीर वाढली, रायतं वाढलं, मिरचीचं लोणचं वाढलं, आणि पुढे आतून बाहेर कोणी येईना. तळलेले पापड आले, खा घरी जाऊन. सगळं आलं, पुढे काय? अहो ते पापड सुद्धा चिवट झालं. अहो म्हटले खा ना. काय खा? चपाती आणा, नाहीतर भात आणा, मग त्याच्या बरोबर खाऊ. आणि नुसता भात आणला आणि नुसतं वरण असेल तरी आपल्याला पोटभर जेवता येतं. तसं काही बाकीचं तोंडी लावणं नव्हतं. तसं विश्वामित्राला वाटणं मुख्य भात आला, आता बाकीच्या चटण्या कोशिंबीर लायलाय घरी तरी हरकत नाही, पोट भरण्यापुरतं आपलं काम. ऋषीराम झाली भेटी, राजा म्हणे जीवलगासी, श्रीराम पाचा ऋषीपासी, ए रूपातला राज्यातने सियाती वेगी विनतू, सन्मुख देखो नि श्रीराम. अध्याय 9. सन्मुख देखो नि श्रीराम, विश्वामित्राचा मनोधर्म, सुखावन्या सप्रेम, आनंदे परम बोलतू. अतिशय आनंद झाला. अहो कुणाला होणार नाही जीवनामध्ये आनंद? मला सांगा, ज्याचं ध्यान तुम्ही करता, ज्या रामाचं किंवा ज्या ईश्वरी सत्तेचं ध्यान तुम्ही करता, ती ईश्वरी सत्ता सहज जर स्वप्नात बघितली तर आनंद होतो. आणि मग प्रत्यक्ष समोर बघितल्यानंतर काय वाटलं असेल? आनंद समाये मेदिनी,
आनंद राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिये कस्तुरी मळवट चंदनाची उठी रुळे माळ कंठी वैजयंती असा सावळा बघितला आणि बघितल्यानंतर मोठा आनंद. आजी माझे सार्थक कर्म, आजी माझे सकळीक धर्म, आजी माझे झाले पूर्ण काम. राये श्रीराम यज्ञार्थ दिदला, राम म्हणे ऋषी स्मर्था, काही पुसेन मनोगत, कृपा करावी कृपावंत मी तव तत्वता वचनार्थी. राम म्हणाला, वैश्वमित्र म्हणाल, चला माझ्याबरोबर चला, चला माझ्या आश्रमासी सिद्ध पावी सब तू सर्व कर्मासी निज मोक्ष. राम म्हणे, जरा माझा ऐका, माझ्या काही प्रश्नाची तुम्ही उत्तर द्या. काय सांगितलं? माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. देवत्वात्यंत सत, देह धर्म तेही नाशिवंत, कर्मफळ ती क्षेवंत, सुख कोण येथ दे संग. बघा आता गंमत आहे की नाही? सगळ्याची बांधवडी फेडण्याकरता याला आणला आणि आता हा वैराग्य घेऊन बसला. एक मी तुम्हाला सांगतो, नको त्यावेळेला वैराग्य उपयोगीचं नसतं, पाहिजे त्यावेळेला वैराग्य शोभून दिसतं. पण रामाने आता काय, ते एकदम तीर्थयात्रेला जाऊन आले. काय असतं, माणसं एकदम तीर्थयात्रा करून आले की लगेच म्हणतात आम्ही कांदा सोडून दिला. लगेच जाऊन आले की लगेच एकदम चक्कर फिरतो. कधी गंध लावत नाही. ती तीर्थयात्रा करून आले की ते, कारण तिकडचा गंध संपला. एकदा ती गोळी संपली की पुन्हा यांची गोळी संपली. मी कशा करता सांगितलं, हे तिकडून आल्यानंतर जरा तेवढं पण ते संपत. म्हणून असा मोसमचा परमार्थ करू नका. काय हो, चातुर्मास सुद्धा माणसं म्हणतात, सध्या चातुर्मास चालू आहे. मला म्हणाले तुम्ही चातुर्मास करता? चातुर्मास करत नाही म्हटलं मी, 12 मास करतो. चातुर्मास काय, एकही दिवस प्रवचन बंद नाही. 365 दिवस कार्यक्रम चालू आहे, तर रोज प्रवचन चालू आहे. आता इथे चातुर्मासाच्या पिरियड मध्ये म्हणून केलं म्हणून म्हणायचं चातुर्मासातलं प्रवचन. याच्यापेक्षा त्याला काही दुसरा अर्थ आहे का? असं नाही की चातुर्मास म्हणूनच प्रवचन. इतकी संपल्यानंतर मुंबईला लगेच दुसऱ्याशी चालूच, बंदच नाही. तेव्हा प्रश्न कुठे येतो? म्हणून अमकं केल्यावर करावं, तमकं केल्यावर करावं असं काही नाही आहे. म्हणून परमार्थ सुद्धा बाबा महाराज 1 महिना आहे तिथपर्यंत करू नका. पुढचं बोलू का? एवढ्या पुरता करू नका, अखंड चालू ठेवा. तर उपयोग आहे, तर उपयोग आहे, नाही तर काय उपयोग आहे? चला, देहतवात्यंत देह लोभे. राम सांगतोय सुख कोण देह संगे. या सगळ्या 10-12 उभ्या आहेत, त्याचा शेवट सांगतो. सुख कोण येथे देह संगे. अरे देहासंगे कुणाला सुख झालंय? काळू लागला. अरे या देहाला काळ लागलाय, कुठे सुख मिळणार आहे? देह क्षुधेची आमारा नित्य. अरे याला तहान आहे, भूक आहे, किती अडचणी आहेत, क्षुधा आहे. ऐके स्वामी साचार, देह तव दुःखाचा डोंगर. कळलं का? आता राम ब्रह्मज्ञान सांगायला लागला. कुणाला? विश्वामित्राला. अरे देह तव दुःखाचा डोंगर. अरे बाबा माझ्या राजा, एवढं जर कळत होता तर अवतार घेऊन का आलास राजा? देह तव दुःखाचा डोंगर. देह नित्य मूत्राची नहाणी, देह नरकाची खाणी, देह ते पोहणी घाणी रोगाची श्रेणी, देह संदेहाचे देह अविद्येचे अधिष्ठान. अरे अविद्येचं अधिष्ठान देह आहे. देह अपवित्राचे मूळ. अपवित्र जे काही आहे सगळे या देहात आहे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर लिहिलंय. कानात तुझी घोंगडी चांगली चांगली, कानात तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हा सिक्का दिली वांगली रे. कानात तुझी घोंगडी. आणि वर्णन केलं कसं? रक्त रेत दुर्गंधी जंतू, नरकमुताने भरली रे. आमची घोंगडी कशी? रक्त रेत दुर्गंधी जंतू, रक्तमुताने भरली रे. नवाठाई ती फाटून गेली. ही फाटलेली आहे 9 ठिकाणी. श्याम सुंदरा शोभली रे.
कानात तुझी घोंगडी चांगली चांगली, कानात तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हा सिक्का दिली. ती चाल गमतीची आहे. आम्हा सिक्का दिली वांगली रे, कानात तुझी घोंगडी चांगली चांगली. त्याच घोंगडीचं वर्णन करतायत. ती अशी आहे, विटाळाचा आळा आहे, असा आहे तसा आहे. उत्तम भोग पदार्थ आहे, दे लोभिता तो भोगता खाय, याम मात्रे ती विष्ठा होय. वाचून समजलं असेल. किती चांगलं जरी खाल्लं तरी त्या अन्नाची विष्ठा होते. अरे काय या देहातली गंमत आहे. नित्य विषय सेविता पूर्ण, नीच नवी वाढे वणवण, कल्पांती तृप्ती नवे जाण, सुख कोण दे संगे. विटाळे देहाची संबुती, एवम देह मुख्यत्वे विटाळ, देह देची दुःख प्रबळ. देह म्हणजे विटाळाचं आळ. काय झालं होतं, रामराया त्याच्या शाळेत गेल्या कारणाने हे बोलू लागले. त्यांचं काही चुकलं असं काही नाही. विशिष्ट भूमिकेत विशिष्ट माणसं गेली की ते सुद्धा गप्पा मारू लागतात. तसं आता इथे राम जाऊन आले होते, त्यामुळे त्या वैराग्याच्या गोष्टी अमक तमक ते हे विसरले की आपण जगत उद्धारा करता आलोय, नाही का. हो, जगत उद्धारा करता आलोय. आपलं कार्य काय आहे एक लक्षात घ्या. एकटाचा उद्धार करणं निराळं आणि जगताचा उद्धार करणं निराळं. जगताचा उद्धार करणारा माणसाला हो घरातून बाहेर पडायला पाहिजे. आणि हे घर धरून बसले. ऐसे बोल निर्गुणात उगाची राहिला तटस्थ, ऋषिराज लोक समस्त झाले विस्मित ते काळी. सगळे चकित झाले. हे काय, मुलगी ठरली, सगळं ठरलं. आता उद्या लग्न. हा बाबा म्हणतोय मला लग्नच करायचं नाही. विस्मित होतील नाही तर काय काय होतील. तसं एवढं जगत उद्धारा करता अवतार घ्यायला लावला. सगळ्यांनी प्रार्थना केली, सगळ्यांना सांगितलं तुम्ही व्हा पुढे, कुणी वानर व्हा, कुणी काय व्हा. आणि आता हा नाही म्हणतोय. ऐसे बोलणे उगीच राहिले तटस्थ, सगळे गप्प झाले. राम वैराग्य समेडी, ऋषीश्वर दाटले भूतळी, सिद्ध दाटले मुमुक्ष ते काळी चातक झाले. सिद्ध बोलती स्वानंदता, आम्हासी त्रैलोक्यंडिता, नायक हे वैराग्य. आता जे सिद्ध होते त्यांना बरं वाटलं, फार छान झालं, फार छान झालं. ते म्हणले असं वैराग्याचं वर्णन जगात कुणी केलं नाही. जगात करतील कसे, तितकं धरता येत नाही तर करतील कसे, नाही का. अहो वैराग्याचं वर्णन करायचा तो अनुभव सुद्धा पाहिजे. राम मूर्तिमंत वैराग्य होता. बर एक सांगू, राम मूर्तिमंत काय नव्हता. यश आहे, श्री आहे, वैराग्य आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे. हे साही गुणवसती जे तया नाम भगवान. म्हणून रामाकडे वैराग्य होतं, तसा श्रीचाही भोग होता, ऐश्वर्याचाही भोग होता. विश्वामित्र म्हणे रघुनाथा, तू सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता, ज्ञान ज्ञेय परमार्था, स्वभावता परिपूर्ण. ज्ञातया माझी ज्ञान वरिष्ठ, त्याचा अनुभव चोखट, तो तुझ पासी दिसे प्रगट. वैराग्य उद्भट ज्ञान गर्भ. अरे रघुनंदना, वैराग्य आम्ही सांगत होतो, पण प्रत्यक्ष तुझ्या ठिकाणी वैराग्य प्रगट झालेला आम्हाला दिसतंय. आणि हे जेव्हा सांगितलं, विश्वामित्र त्याला काय बोध करतायत ते आपण बघूया. तत्पूर्वी काल अनेकांनी माळा घातल्या. मी कालच सांगितलंय की भजन झाल्याशिवाय कुणी उठू नये. 1-2 मिनिटात कार्यक्रम हा पूर्ण होईल. 8 वाजून गेले ते 1-2 मिनिटात. काल ज्यांनी ज्यांनी माळा घातल्या त्या माळेचं महत्व असं आहे की आपण नित्य नेमाने हरिपाठ म्हणावा. पुस्तक आणलीत का? त्या काउंटरवर पुस्तकं विक्री करतायत. मी कशा करता माहिती सांगतोय. माळ घातली म्हणजे काही काही माणसांना असं वाटतं, 2 पद्धतीने वाटतं. काही माणसं म्हणतात आम्ही ख्यातपीत नाही, आम्हाला माळ घालायची गरज नाही. तसा अर्थ नाही. व्यसनमुक्ती निराळी. व्यसनमुक्ती हे त्याचं अंग आहे, पण परिपूर्णतेने काय आहे की एकदा माळ घातल्यानंतर आम्हाला साधना सांगितली जाते. काल आपल्याला मंत्र सांगितला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मग नुसता मंत्र नाही तो रोज जय राम श्रीराम, जय राम जय जय राम,
श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम नमो माय